बघा मी एक तोडूनही दाखवते तुम्हाला. अतिशय मऊ लुसलुशीत झालेले आहेत. हे बघा अतिशय सुंदर झालेले आहेत. ओठाने तुटतील अशा झालेल्या आहेत करंज्या. प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत करंजी. तर करंजीचं सारण बघूया. इथे 1 वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, आपली जेवणातली रोजची वाटी या वाटीने. आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. अर्धी वाटी बेदाणे घेतले आणि 10 ते 12 वेलदोडे घेतलेले आहे. आपण याची पूड करून घेणार आहोत. आता हे करंजीचं सारण आहे, हे आपण तयार करून घेऊया. आता आपण सारण भाजून घेऊया. गाईच्या तुपाचा वापर करते आहे. 1 चमचा तूप घालते आहे. यात आपल्याला आता आधी बेदाणे फ्राय करून घेऊ. असे टम्म फुगले की मग काढून घ्यायचे. छान फ्राय झाले समजायचं. गॅसची फ्लेम कमी करूया. बेदाणे काढून घेऊया. याला किसमिस सुद्धा म्हणतात. आता यातच आपल्याला रवा भाजून घ्यायचा. मीडियम गॅस करायचा आहे. हे बघा आता आपला रवा छान परतून झालाय. काढून घेऊया. त्याच भांड्यात काढून घ्यायचा. सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर हे थोडंसं गार झालं की मग आपण यात साखर घालायची. पिठी साखरेचा वापर करायचा आहे. यात वेलचीची पूड घालूया. आता हे थोडंसं गार झालं की मग आपण यात पिठी साखर घालूया आणि मग पीठ मळायला घेते. साखर मिक्स करून झाली आहे. मी चव घेऊन बघितली तर बऱ्यापैकी आहे. आता एक चमचा उरलेली ती पण मी टाकून देते. जास्त गोड होणार नाही त्यामुळे, पण 1 वाटी मग परफेक्ट प्रमाण आहे. आता यात आपण थोडंसं दूध घालणार आहोत. म्हणजे थोडंसं ओलसर असलं ना की सारण भरायला कठीण जात नाही. लाटीमध्ये बाहेर येत नाही सारण. थोडंसं दूध घालूया. 2 चमचे उरलं होतं ते दूध घालते मी. लाट्या करूपर्यंत हे थोडंसं मुरेल. 2 चमचे घातले मी. हे झाकण घालून ठेवूया आणि तोपर्यंत लाट्या करायला घेऊया. आता पीठ मळायला घेऊया. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. फुल वाटी भरून घेतलेला आहे. चाळून घेऊया. यात थोडंसं मीठ घालायचं, किंचित चिमूटभर. त्यानंतर आपल्याला फक्त हे दूध आणि तुपात पीठ मळून घ्यायचे. तुपाचा वापर करायचा आहे. आता इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. बघूया. थोडं थोडं दूध, थोडं थोडं तूप. 1 चमचा तूप घेते. सर्व पिठाला चोळून घेऊया आणि मग दूध घालून मळून घेते. हे बघा सर्व पिठाला तूप चोळून झाले. हे बघा मूठ पण बनतीये. आता दुधाचा वापर करूया. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. पोळीसारखं तूप मळून घेतलं तरीही चालतं. हे बघा आपलं पीठ मळून झाले. आता थोड्या वेळ आपण हे मुरवत ठेवूया. 10 ते 15 मिनटं फक्त. आणि मग लाट्या करायला घेऊ. आपलं पीठ छान मुरलेलं आहे.
आता ह्याच्या लाट्या करून घेते. आता तुम्हाला किती मोठी करंजी लागते त्यावर अवलंबून आहे. साधारण एवढा उंडा करून घ्यायचा. अशी गोळे उंडे करून घेते मी छोटे छोटे. 11 उंडे झालेले आहेत माझे. पेढ्यांचा आकार केला. थोडंसं पीठ घेतलं तरीही चालतं. बऱ्यापैकी पातळ लाटायची आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायची. आता सारण भरूया. असा अंगठा लावायचा. साधारण 2 चमचे घेतलं मी आणि कढईला असं दुधाचा हात लावायचा. असं करून घ्यायचं. तुम्हाला जास्त सारण भरलेलं वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा पण घालू शकता. असं काही नाही. आणि फिरकीने असं आणि ही कडा परत आपल्याला वापरता येते नंतर पुन्हा पीठ मळून. आणि असं साईडला ठेवून द्यायचं. इथे मी आता तेल घेतलेलं आहे. सनफ्लावरचं तेल घेतलं आहे आणि आधी फुल गॅसवर तापून घ्यायचं आणि नंतर मंद गॅसवर तळून घ्यायच्या. आता मी मंद करते गॅस. तेल चांगलं तापलेलं आहे. आता मंद गॅसवर तळून घेऊया. अल्लात तळून घ्यायचे. असं तेल उडवायचं. सारखं उलट पलट केलं की मग त्या फुटून जाते. उलटी मारून बघूया. ही जी मी 2 चमचे भरलं होतं ना सारण, ती करंजी. आणि हे 1 चमच्याचं. मला ही साईजने बरोबर वाटते आहे म्हणून मी त्याच साईजने केल्यात. बाकीच्या तेच प्रमाण ठेवलं 1 चमच्याचं. हे बघा छान फ्राय झाले. आपले काढून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकीच्या पण तळून घेते. चला, आपल्या गरमागरम करंज्या तयार आहेत. बघा किती सुंदर कलर आला आहे. गोल्डन रंगावर तळलेले आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील. तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही, शक्यच नाही. माझी गॅरंटी आहे. बघा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा एकदा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.